आशू ए आशू राहणार नाही. आले आले. हे घे चहा. बरं चालतंय. मी तेच म्हणलं फोन नाही उचलला तुम्ही. तेवढं पाठवून द्या. 2 दिवस सुट्टी होईल मी. आईश काय झालं का? काय नाही, कंपनीतून फोन होता. हं. थोडं बाहेर बी जायचंय मला. अच्छा. काय कर स्वयंपाकाला काय करते? काय बनवू? काहीतरी बनव. मला ना 12 वाजता निघायचे. तासभरात निघ. 12 वाजता? हा. अहो, आई म्हणल्या होत्या तिकडे जायचंय गावात. कुठं? काय कुठं कार्यक्रम आहे? आई बोल. तुम्हाला जायचं होतं ना कुठे? जायचंय पण माझा चहा झाला का? चहा नका पिऊ, डॉक्टरने सांगितलं. नाश्ता चहा नाही नाही केला. नाश्ता केलाय, उपीट केले. कुठं जायचंय काय? अरे ते कार्यक्रम आहे ना माझ्या तिथे जायचंय पण म्हणलं चहा नाश्ता करून जाऊ त्यांच्या इथे काय बघू पण येईन जेवून घेऊन. तुम्ही कशाला काळजी करता? मी केले तुमच्यासाठी पोहे केले, आणते. पण जाणं गरजेचं आहे का? हा जाते ना बाबा. आपण नाही गेलो त्यांच्याकडे तर आपल्याकडे कोणी येईल का? ते तर आहे. हा ते जायला पाहिजे. आता किती दिवस झाले त्यांची मुलगी डिलिव्हरी झाली, तुम्ही गेलाच नाही. काय झालं? त्यांची मुलगी डिलिव्हरी झाली, बघायला गेले नाहीत आणि वेळ नाही आपल्याकडे. घेऊन जावा आत्याला. चला आवरो तुम्ही पटकेने. स्वयंपाकाचं पण बघा मी. काल मी त्या लेकराला द्यायला हा. मनगट सोन्याच्या जेवून येऊ आपण. चालतं आवर. येतो का सोडाय मग तू? मग अंगले दुखते बाई. सांगायला काय येतात ना, येतो म्हणल्यात ना. सोडून ये ना मला फक्त. बरं चला आवर. आले मी हो पुढं. आवडते मी. हा हो आवर. होय. हम्म. आईने मनगट्या केले, तुम्ही पैसे दिलत का? अगं असं तिच्याकडे आणि थोडं मी पण दिलं तिला. अच्छा अच्छा. मलाही ना ते लांबवलं गळ्यातलं होतं ना, ते खराब झाले. त्याच्यामध्ये नाही का थोडी चेन टाकून ते बदलून आणायचं होतं. हे तुझं हेच मला पटत नाही बघ. आता आईने तिला केलं लगेच तुला करायचंच का? तुझं ना मला हेच पटत नाही. आईने तिला केलं की लगेच तुला करायला पाहिजेच का? तसा तुला म्हणून विषयच 2 नाही. महिन्यात करतो मी. तसा विषयच नाही. मला हे जायचंय तिकडे कार्यक्रमला म्हणून. अरे नितीन, हा अरे जावायांचा फोन आला होता. हा ते आरूला घेऊन येत आहेत. काय म्हणते? हा तिला सुट्टी आहे ना आता. महिना इथंच राहणार आहे ती. महिना 6 महिना राहू दे नाही तर. अगं, तिला कोण नाही म्हणते. दाजी येते तर दाजींना पण राहा म्हणा. हा हा तेच. अगं माझी लेख मेल्यापासून ती आलीच नाही ग. माझी नात एवढीच होती तेव्हा आलेली होती आपल्याकडे. आणि येऊ द्या ना, काय विषय नाही, राहू द्या. मला तर सामान लय काय खुशी सामान झाली. नाही, राहू आई द्या. तुला माहिती आहे ना आरूला काय खायला आवडतं? हा तू तिला जे जे लागते ते सगळं मला तू एक तर तू घेऊन जा. हा मला काय बाजारातलं कळत नाही. तू जा सगळी घेऊन ये. हा बाकीची मी तयारी करतो. आणि दाजी पण येणार आहेत ना. हा दाजींना पण काहीतरी आणलं पाहिजे. काहीतरी घेऊन ये तू. आशू तू तयारी कर घरातली सगळी. तू स्वयंपाकाला लाग. स्वयंपाकाची तयारी करून ये. हो, त्यांना काय आवडतं खायला? त्यांना भजी आवडतात. अजून कुरड्या हे सगळं तळ आणि पुरण टाक. मी वाटून देते तुला. पुरणपोळ्या कर. हो चालेल, ठीक आहे. कर कर स्वयंपाकाला लाग. तू पटापटा ना हा आवर. हा. त्यांना घेऊन ये जा. नाही ते आलं मग. अगं फोन करतील मला ते. मला जर कंपनीतून एक फोन आला. जा, जा, पटकन जा. हॅलो. माझी नाती येणार आहे. माझ्या नातीमध्ये मी माझ्या लेकीला बघते. हुबेहूब माझ्या लेकीसारखी दिसते माझी नात. आता किती मोठी झाली असेल. कधी येईल इतकी वाट बघते. तिच्यासाठी काहीतरी करते मी पण तिला मदत करते. सासूबाई. नमस्कार. हा नमस्कार. या या. अरे कशी आहे साई? एकदम मस्त. कसा झाला प्रवास? बस बस. पाणी आणते. सुन बाई पाणी आण गा. हो आई. काय म्हणतात, तब्येत वगैरे बरी ना? हो माझी तब्येत बरी आहे. तू बसती का? बस 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 तू बस. काय खाल्लं होतं का तोंड? हो नाश्ता केला होता. केवढं बारीक तोंड झालंय लेकराचं. तुझी तब्येत बरी आहे ना? माझी तब्येत बरी आहे. कशी आहेस मामी? हा छान आहे. कसा झाला प्रवास? आणि चांगली. बरं आहे ना पोरी? मेवणी कुठे आहेत? ते ना बाहेर गेले. घ्या चहा घ्या. हो. घे ना मला पाणी. मामा आहे ना तुला खाऊ आणायला गेलाय. मला फळं वगैरे घेऊन येतो आरूला. त्याला ती इतकी खुशी झाली ना. मग काय आवडतं तुला? काय नाही तुम्ही जे देता ते. नाही नाही तू सांग काय खाऊ वाटतंय बनवंती.
हसती खूप गोडा छान आहे ताई सारख्याच दिसते. हो. सेम, काहीच फरक नाही. हा ना. मामा खूप म्हणजे नाव काढत होते तुझं, आरूला हे आवडतं ते आवडतं. बरं तुम्ही काय करा, बसा फ्रेश होऊन घ्या, आरू तोंड वगैरे धुवून घे. चहा पी आणि तोंड धुवून घ्या. हं. माझी आरू जशी माझ्या लेकीच्या तोंडातून पडली. तोंडात पाय धुवून घ्या. पिशवीत होती. चल जावय बापू, तोंड धुवून घ्या हो. तुम्ही पण. तोंडात पाय धुवा, टॉवेल देते मी. मामी आले आले जावय बापू. काय हो, काय पाहिजे का? नाही, बोलायचं होतं थोडं तुमच्याशी. बरं बरं बोला. तुम्हाला तर माहितीच आहे मामी, आरूची आई माधवी तिच्या दवाखान्यासाठी किती खर्च केलता. माहिती आहे मला. त्यासाठी आपलं क्षेत्र बी मी गहाण ठेवलं होतं, त्यात ते बी गेलं. पण आता काही करून मला काहीतरी दुकान टाकायचं आहे बघा. त्यासाठी आता थोडं थोडं काही ना काही किरकोळ काम करतोय. कधी गावंड्याच्या हाताखाली तर कधी कुठं दुकानात. अहो जावई बापू, कशाला ते काम करताय तुम्ही? पैसे पाहिजे का तुम्हाला? मी देते ना तुम्हाला पैसे. माझ्या लेकाला सांगते, थोडस क्षेत्र विकायला सांगते, एखादं एकर पैसे देते तुम्हाला. कशाला आता ह्या वयात तुम्ही ते असं काम करताय आणि दुकान टाकताय, काय करताय? आम्ही आहेत ना, एवढी कशाला मरमर करताय तुम्ही? नाही सासूबाई, आधीच तुम्ही आमच्यासाठी लय केलेले. तुमच्या आधीच आमच्यावर उपकार आहेत. आणि शेवटी ती तुमची लेक जरी होती ना, तरी माझ्या घरची लक्ष्मी होती बघा. आणि तिच्यासाठी काहीतरी करणं हे माझंच कर्तव्य होतं. त्यामुळं अहो तसं नाही जावई बापू, थांबा तुम्ही. माझी लेक असती तर मी केलं नसतं का तिच्यासाठी? ती गेली म्हणून काय झालं? तुम्ही पण आता आमच्या नात्याचेच आहेत. थांबा, मी लेकाला बोलते. नितीन, ए नितीन, इकडे ये जरा. काय इकडे बस. हे बघ, जावई बापूंला थोडी पैशाची गरज आहे. नाही. त्यांच्याकडे आता पैसे नाही. 2-4 लाख रुपये दे त्यांना. नाही, त्याची काहीच गरज नाही. करतो मी काहीतरी. अहो असं नाही, तुमच्या परिस्थितीत आम्ही करणारच ना काम. नाही, आता लगेच तर नाही. थोडं बँकेत जाऊन थोडी प्रोसेस करतो. 5-1 लाख रुपये दे. हा, आणि ऐक, मी काय सांगते, आता आपली ती बहीण असती तुझी तर तिला द्यावंच लागले असते ना. आरूचा बी अधिकार आहे ना आपल्या प्रॉपर्टी मध्ये. मग? देतो म्हटलं ना. मग तिचा पण बहीण असती तर तिचा हिस्सा द्यावा लागला असता. तसा आरूचा बी हिस्सा आहे, आणि आरूसाठी तुला पैसे द्यावा लागते जावायला. हो का? ऐका मामी, पैशाची काहीच गरज नाही. मेवणे, मी करतो म्हटलं ना काहीतरी ऍडजस्ट. हो का दाजी, आज माझी बहीण असती तर मला तिचा हिस्सा द्यावाच लागला असता. आणि हे काय मी माझ्या पदरने देत नाही तुम्हाला. शेतातून जे काय पैसा आलाय, ऊसाचा ह्याचा त्याचा, त्यात बहिणीचा जो हिस्सा आहे ना, तुम्ही ठेवलाय साईडला काढून. माझ्या आरूसाठी घ्या. माझ्या लेखाचं मन लय मोठं, तुम्ही घ्या थोडेसे पैसे. आता सध्या लाख रुपये आहेत घरात, 2-4 लाख रुपये मी तुम्हाला देईन. नाही म्हणू नका दाजी. कसं आहे, ताईचं स्वप्न होतं तुम्ही दुकान टाकावं. काय राहून द्या आता, नाही म्हणणार. अश्विनी, ते जरा कॅश ठेवली होती डब्यात, थोडी घेऊन ये बरं. दाजी, काय लागलं ना बिनधास्त माग. आरू, इकडे बा. आम्हाला माहिती आहे दवाखान्यात किती खर्च झालाय, काय झालं. चला मी निघतो. थांबा, धरा घ्या, दाजी, राहू द्या. बाकीचं मी होते तुम्हाला करतो. खर्चाला तुम्हाला. हा, आणि काळजी घ्या. मी आलो काय, मी निघतो. हा ठीक आहे. आरू कुठे आहे? हा, कुठे चालले तुम्ही? जातो बाई मुंबईला. हा, अहो पप्पा कशाला? मी पण येते तुमच्यासोबत. तुम्ही कशाला चाललाय? अगं हे बघ, काही दिवस तुम्ही इथं म्हणले थांब. ना, मी थांबतो तुझ्यासाठी. अगं काही दिवस इथं थांब, परत येतो मी न्यायला तुला. नाही, आजच्या दिवस तरी थांबा ना. तुला माहिती ना बाळा, मला काम आहे तिकडं. हा, तू राहा. हा, व्यवस्थित राहा. आजीला, मामाला, मामीला त्रास देऊ नको काय. आणि काही लागलं तर मला फोन कर. हा, काळजी घे. आणि जास्त पाण्यात खेळू नको, तुला सर्दी होती बघ. हा, चल येऊ का? हा, लवकर या. हा, काळजी घे. हा, येतो. नाराज नको हो बाळा. जेवली का?
नाही जेवायचंय. बरं जेवून घे. मी मामासोबत बाहेर चालली आहे. कुठं? संध्याकाळपर्यंत येते ना. अगं एक पाहुण्यांकडे जायचंय बाळा. अगं आई, गाय नको करू, काय लागलं तर बिंदास सांग. हा मामी पप्पा काय कायमचा नाही गेला, त्यांना सांगितलं दाजींना की आठवड्यानी एक चक्कर मारत जावं. तुला काही खाऊ वाटलं ना, चहा पिऊ वाटला, काय खाऊ वाटलं मामीला सांग ना, मामी करून देईन. मामीचं खूप जीव आहे तुझ्यावर, कळलं का? तुला काय ड्रेस वगैरे आणायचा आहे का? नाही. मग का नाराज आहे तू? बारीक तोंड. मला इकडं थोडं करमत नाही. करमत मी संध्याकाळपर्यंत येतो. तुला काही लागू दे, मामीला सांग. आता किचन मध्ये तुला जे वाटतं ते करून का. हा काय आम्ही आईंच्या मैत्रिणीची एक पूजा आहे, तिकडे जाऊन येतो आम्ही. आम्ही लवकर येतो बाळा, जायला पाहिजे म्हणून चालले. काळजी घे. काय काय येते तू, येते का? हं? मग तू आराम कर, खा पी आराम कर. अरे 100 रुपये राहू दे. हा, राहू दे काय राहू दे राहू दे. हं. काय काय लागलं लागलं तर आण. चल काय. हं? कुल्फी वगैरे खा. हा बाळा, येऊ का मी? ही माय लेकरं किती पुढं करतात. कुठली गोष्ट घरात घ्यायची म्हणलं काही तर लगेच एकामेका होते. पण द्यायचं म्हणलं पैसा दिला तर मग माझं काय व्हायचं? मुलं झाली तर त्यांचं काय व्हायचं? गाबडी आली ना, गाबडीला बघ कशी पाठवते 2 दिवस. मामी, हा मला मॅगी बनवून दे ना, मला भूक लागली. अच्छा, तुला नाही बनवतात मॅगी? नाही, मग तुझ्या आईने तुला काही शिकवलं नव्हतं मॅगी वगैरे बनवायला? अशीच गेली का वर तोंड करून? अशीच गेली? काय विचारती अगं? तुला विचारती अशीच गेली का? अरे अशीच गेली तुझ्या आईवरती तोंड करून? मला पप्पा बनवून देतात. अच्छा, पप्पा. म्हणजे तू आता 16-17 वर्षाची झाली तर तुला काही बनवता येत नाही? तुझा कसा भिकारड्या बाप इथं येऊन आमच्या इथं पैसे घेऊन जातो, आमच्या जीव जगता, आमचा कसा तर संसार चांगला चाललाय आणि आमच्या मुळस्थानी इथं आली का तू? पांढऱ्या पायाची आई मेली तसं वर तोंड करून जायचं ना तू. मॅगी खाती, तिच्या भाकऱ्या खा, कळलं का? आणि घरातलं मामाला सांगितलं ना काही, मामाला आजीला काही सांगायचं नाही, कळलं का? अगं बोल ना, तोंड बंद ठेवायचा. अरे बोल ना काही बोलते मी, बोल ना. आणि ह्यातलं मामाला काही कळलं नाही पाहिजे, सांगणार का? अरे मी काय बोलती, सांगणार का मामाला? नाही. आणि सांगितलं नाही सांग तुझी शपथ. काय माझी शपथ घेती? अरे मूर्ख, माझी शपथ घेती का तू? बावळट. चल जा, बनवतो स्वयंपाक बनवते, फरशी पुसून घे पटकन. निघ, मामा आणि आजी यायच्या अगोदर. चल निघ. आली मोठे इथं 6 महिने राहते, 6 महिने राहते, कशी राहते तेच बघते ना. आरू, पाणी आणि केळ घेऊन ये तिथलं, थोडं खायला काय तर. 1 मिनिट आले. एवढी मोठी मुलगी झाली, कसं काय हिला काही येतच नाही? ठेव तिथं. मामी, एक केळ घेऊ का मी? मला भूक लागली. केळ नाही, केळे महाग आहे. हे धर बिस्किट, एकच खायचं. सर्व स्वयंपाक झाला की मग नंतरच्याला जेवण करा. काय खाते? बिस्किट खा ना. काय बघते तोंडाकडे माझ्या? मला भूक लागली होती मामी. अरे मग बिस्किट दिलाय ना, बावळट आहे का काय? भिकाऱ्याला काय करताय तुम्ही? आल्यापासून किती खादीला लागतंय तुम्हाला? अगं खा ना, काम आवरायचंय. भिकारे, केळी किती महाग आहेत? कोणाला विचारून घेतलं? तुला मागास सांगितलं होतं ना केळ नाही खायचं. बावळट, उठ. अगं मामी, तू ऍपल खाल्लं, मला केळ तरी खाऊ दे. ऍपल? अरे तू शिकवणार का मला माझ्या घरात येऊन काय खायचं? तू शिकवणार का माझ्या घरात येऊन मला माझ्या खाण्याची बापा काढते का? असं ना तुला हे कर. चल पटकन फरशी पुसून घे. अगं
मामी मला बिस्किट खायची सवय नाहीये. मग काय खायची सवय? काय खायची सवय? तू रोज काय खाते? हा? अरे तुम्ही 4-4 दिवसाची चपाती खाता, भाजी खाता 2-2 दिवसाचं. मुंबईत राहता म्हणून काय झालं? तुमची अवकत काय, लायकी काय ते आम्हाला माहिती ना. हा? मला बिस्किट खायची सवय नाही. काय खाते ग तू? हा? अगं बोल ना, काय खाते मग? चल पण. बापरे, हे काय माझं? मी हिला अशी करते, मलाच घरातून बाहेर. हे मी कोणाच्या बाप्पा भेटते? माझी आई असती आज मला हे नसतं करायला लागलं. अरे कसली फरशी पुसती तू? ऐ सुक्या पडक्याला काय फरशी पुसती? अरे बकेटात पाणी घेतात, मग कपडे ओला करून फरशी पुसतात. आ मी असंच करते. असंच करते? तू काय दुसऱ्या देशात राहते का ग? नेहमी गोष्टीला मी असंच करते तसंच करते. अगं जरा शिक. लग्न झाल्यानंतर काय करणार आहे? अशीच राहणार आहे इथं आमच्या मूळस्थानी? आम्हाला पण लेकरं बाळ व्हायचे आहेत. पटकन बॅग भरायचं निघायचं. काय सांगायचं? आजीला मला इथे त्रास होतोय, मला जायचंय. काय बोलायचं? आणि ह्यातली कुठलीच गोष्ट कळला कामा नाही. काय काय म्हणती? मला उलट बोलती का? अहो मम्मी तुम्ही मला काय त्रास देताय? मी काय केलंय? आल्या दिवसापासून मी आजच आलीये, तरी पण तुम्ही मला किती त्रास देताय. शांत बसायचं. काय करताय? कुठं लागला? अरे काय लागले तिला ना? बघा, नाटक करू नका. सगळं ऐकलंय मी. नाटक करू नका म्हणजे तुम्ही मला बोलता का भाऊ? मला बोलता का? काय झालं अरू? हात लावू मी नका काय माझ्या केलं का? पुरीला. मी काय केलं का? अरे बोल ना अरू, मी काय केलं का बाळा? अरू बाळा ये इकडे. अजिबात लावू नका माझ्या पुरीला. सांगितलं ना तुम्हाला. यासाठी ठेवलं का मी तिला इथं? अहो काय झालं भाऊ? काय नाही, तिला फक्त लागलंय. तिला लागलं लागलंय ना नाहीये. अरू? सगळं ऐकलंय मी. काय काय बोललात तुम्ही ते? हो ऐकलं ना. मग भिकाऱ्यागत आमच्या दारात यायचं नाही, कळलं का? आणि ही अवदस आहे आमची इथं कशाला ठेवली? ती गेली तशी वर्तन करून. तिला आम्ही 7-8 लाख रुपये खर्च केला. अजून हिला इथं ठेवता का आमचे पैसे उडवायला? एवढं तर वाटतं तर कशाला यायचं दारात आमच्या? घेऊन जावा तुमची पोरगी आणि तुम्ही ही निघा. अजिबात इथं थांबू नका. इकडे म्हणलं मी तुला काही त्रास दिला का? दिला का त्रास? काय दिला का? अशी काय करती? बापाला सांग तुझ्या. बघा तुमचे ना नाटक. नाटक बिटक म्हणू नका, कळतंय का? तुला मी काय सांगितलं होतं? काहीच सांगायचं नाही. बॅग घेऊन निघ. काय सांगायचं नाही का? हा होय. तुम्ही आले का? लगेच आले आत्या? अगं नालायक बाई. सॉरी आई, लगेच आले का? ऐकलं मी. काय चाललंय तुझं? यावदसा का? अरे ते थोबाडे हा? तुमच्या. यावदसा आहे का? वय आई. यावदसा आहे का तुझी? यावदसा आहे का? काय कमी पडलं तुला? काय कमी पडलं कशाला तुला? मारलं तुम्ही? आई, कशाला ह्या भिकाऱ्यांसाठी आपल्या घरात भांडणं लागली? कोणाला भिकारी म्हणते तू? कोणाला भिकारी? हिला भिकारी म्हणते तू? हो हा? भिकारीच आहे ना. माझ्या बहिणीची पोरगी आहे ती. मी आता सांगतो तुला. म्हणजे तुम्ही मग मला इथे लग्न करू कशाला? मी फक्त काल म्हणलं माझ्या घरातलं रिप्रिंट करून आणायचं, तर तुम्ही काय म्हणला? 2-3 महिन्यात करू. ह्यांना मागाशी पैसे दिले. पण तुला काय कमी पडतंय? तुला काय कमी आहे? काय कमी आहे? काय केलं तुम्ही माझ्यासाठी? माझ्याकडे काय आहे का काय नाही? ती का विचारलं का तुम्ही? उठून सुटून कामाला, उठून सुटून आई सर्व मला गोष्टी सांगतात. आणि आता तुम्ही निम्मे प्रॉपर्टी ह्यांना देणार का? निम्मायचा देणार? अरे अधिकार आहे तिचा. अधिकार? अगं तू तुझ्या बापाच्या घरून आणली का प्रॉपर्टी? माझ्या बापाचं करून आई, माझ्या एका दिवसात माझ्या नातीचे एवढे हाल केले अवदसा तू. अवदाचं वगैरे काय? अहो बोला आई, काय सांगते? काय बोलायचं? काय बोलायचं? तोंडाकडे काय हा? म्हणताय? काय सांग ना, काय बोलायचं? काय ठेवलंय तुमच्यामुळे बोलायचं? भांडणं लागलेत काय? तू त्यांना बोलू नको. तुझ्यामुळे लागलेत. माझ्यामुळं काय म्हणती? माझ्यामुळे भांडणं लागले. ह्यांना नाही पैसा दिला, आपल्याला पोरं झाल्यावर काय करणार आहे? अरे तिचा हिस्सा तिला द्यावाच लागेल. तुझा काय हिस्सा चाललाय? अहो मला पण भाव आहेत. माझ्या बापाने का मला हिस्सा दिला नाही? उद्या शिक्षण, एका पोराच्या शिक्षणासाठी 2-3 लाख रुपये त्यांचा बाप लागतात. कामाला तयार आहे. कमवायला नको हे आहे सांगू का? मला. तर आहे. मला नाही राहायचंय घरात. नाही राहायचं तर निघ. हो अगं, नाही भाची राहायचंय. आहे ती. भाचीची सेवा करीत असते आपल्यात. आमच्यामुळे तुमच्यात भांडण नको. पैसे राहू नको दाजी. नाही पैसे राहू द्या. तू बॅग घे. माझा नाही विश्वास तुमच्या बायको.
पोरीने तर आता आणणार बी नाही कधी. मला तिला भेटायचं असेल तर तुम्ही तिकडं कधी पण येऊ शकता. आपण हे तिचा अधिकारी राहायचं. चल की बोल. ठेवा एवढे पैसे. नितीन, काय विचार केला होता आणि काय झालंय? अजिबात तुझ्या बायकोला परत आणायचं नाही घरात, कळालं का?